नमस्कार मंडळी, आज आपण बिस्किटांसारखी खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी भरपूर बदल सुटलेली गव्हाच्या पिठाची शंकरपाळी करतोय। याआधी आपण मैद्याच्या शंकरपाळ्यांची रेसिपी बघितली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, नक्की बघा। तर सर्व साहित्य एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कप्सने मोजून घ्यायचं। इथे मी अर्धा कप साखर घेतली आहे। तुम्ही थोडं जास्त गोड खाणं पसंत करत असाल तर 2 चमचे साखर वाढवली तरीही चालेल। यामध्ये आपल्याला अर्धा कप साधं पाणी घालायचंय। साखर आणि पाणी समप्रमाणात घ्यायचं। हे भांड गॅसवर ठेवायचं, गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि सतत मिक्स करत फक्त साखर पाण्यामध्ये विरघळेल इतकं आपल्याला गरम करायचंय। याचा आपल्याला पाक करायचा नाही किंवा उकळी काढून घ्यायची नाही। तर सतत मिक्स करत मोठ्या आचेवरती बघा साखर पाण्यात विरघळली आहे। लगेच गॅस बंद करायचा आणि हे साखर पाण्याचं मिश्रण गार करून घ्यायचं। तर साखर आणि पाण्याचं मिश्रण गार झाल्यानंतर ज्या भांड्यात पीठ भिजवणार आहोत त्या भांड्यात काढून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये आपल्याला 2.25 कप गव्हाचं पीठ घालायचंय। 2 कप आणि वरतून पाव कप इतकं गव्हाचं पीठ घालायचं। गव्हाचं पीठ आधीच चाळून स्वच्छ करून घेतलं आहे। मेजरिंग कप्स ऐवजी वाटीने साहित्य मोजणार असाल तर अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये 2.25 वाटी गव्हाचं पीठ घालायचं। तर 2.25 कप इथे मी गव्हाचं पीठ घातलं। शंकरपाळी छान कुरकुरीत खुसखुशीत व्हावीत म्हणून 2 चमचे बारीक रवा घालायचा। रवा अगदी बारीक 0 नंबरचा घालायचा। त्यानंतर ज्या कपने आपण साखर पाणी मोजलं त्याच कपने मोजून अर्धा कप वितळलेलं साजूक तूप घ्यायचं आहे। तूप खूप घट्ट घ्यायचं नाही। याला आता आपण कडकडीत गरम करून घेऊया। हे अर्धा कप तुपाचं कडकडीत गरम केलेलं मोहन आपल्याला पिठावरती घालायचंय। खूप जास्तही गरम करायचं नाही, फक्त इतपत गरम करायचं की मोहन घातल्यानंतर पिठाला छान फेस यायला हवा। आता हे तूप गरम आहे म्हणून लगेच हात घालायचा नाही। सुरुवातीला चमच्याने साखर पाण्याच्या मिश्रणात तूप आणि यामध्ये हे गव्हाचं पीठ छान एकजीव करून घ्यायचं। तर आपण अर्धा कप साखर घेतली, अर्धा कप पाणी आणि अर्धा कप वितळलेलं साजूक तूप इतक्या मिश्रणासाठी 2.25 कप गव्हाचं पीठ अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तर थोडंसं गार झाल्यानंतर हाताने आता हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। तर इतक्या साहित्यामध्ये हे पीठ छान मळलं जातं, ना जास्त घट्ट होत ना कोरडं होत। पण तुमच्याकडून जर पीठ मळल्यानंतर थोडंसं पातळ झालं चुकून तर 1-2 चमचे गव्हाचं पीठ वाढवलं तरीही चालेल। किंवा मग मळताना तुम्हाला जर वाटलं की खूपच घट्ट होतंय, खूप कोरडं वाटतंय तर 1-2 चमचे साधं पाणी घातलं तरीही चालेल। पीठ खूप पातळ होऊ द्यायचं नाही किंवा खूप घट्ट होऊ द्यायचं नाही। मी घातलेल्या मिश्रणामध्ये हे 2.25 कप गव्हाचं पीठ अगदी परफेक्ट असं मळलं गेलं, ना खूप पातळ झालं ना खूप घट्ट झालं। पण कधी कधी गहू जास्त पाणी शोषतो म्हणून कोरडं वाटू शकतं, तर 2 चमचे पाणी वाढवलं तरीही चालेल। तर पीठ छान मळून घेतलं, झाकून 15 मिनिटं बाजूला ठेवूया। एक 15 मिनिटं झाले, पीठ छान असं मुरलं गेलंय। 15 मिनिटांमध्ये तूप होतं म्हणून ते थोडंसं अळलं गेलंय आणि घट्ट झालंय। या पिठाला एकसारखं करून घेऊया, गोळे करून घेऊया आणि आता आपण याची चपाती लाटून घेऊया। तर आपण जितकं प्रमाण घेतलं त्यामध्ये 3 शंकरपाळ्यांच्या चपात्या लाटल्या गेल्या होत्या म्हणून मी सर्व एकत्रच लाटल्या होत्या। तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असेल तर हेच प्रमाण तुम्ही डबल घेतलं तरीही चालेल। आता हा एक गोळा घेतला, याला हाताने एकसारखा करून घेतला। पीठ असंच घट्ट असायला हवं। पीठ छान घट्ट असलं की शंकरपाळी खुसखुशीत होतं, त्यांनी भरपूर पदर सुटतात। छान अशी याची चपाती लाटून घ्यायची आहे। लाटताना जास्त जड वगैरे अजिबात जात नाही। फक्त कडा फाटत असतील तर तुम्ही त्यांना थोडेसे चिकटून घेऊ शकतात आणि नाही चिकटून घेतल्या तरीही चालतात, काहीच हरकत नाही। चपाती खूप पातळ लाटायची नाही किंवा खूप जाड ठेवायची नाही, मध्यम जाडीची चपाती लाटायची। साधारण अर्धा सेंटीमीटर इतकी तिची जाडी असायला हवी, इतकी लाटून घ्यायची। तर या पद्धतीने मस्त अशी मध्यम जाडीची चपाती मी इथे लाटून घेतली। कडा फाटत असतील तर तुम्ही हव्या तर चिकटून घ्या, नाही घेतला तरीही चालेल कारण आपण नंतर यांना कापून घेणार आहोत। तर इथे मध्यम जाडीची चपाती लाटून घेतल्यानंतर हिच्या कडा आधी कट करून घ्यायच्या, म्हणजे छान प्लेन चौकोनी सरफेस आपल्याला मिळतो आणि शंकरपाळी छान कट करता येतात। तर या पद्धतीने ह्या कडा कापून घेतल्यानंतर यांना काढून घ्यायच्या आणि नंतरची शंकरपाळी लाटताना यांना वापरून घ्यायच्या। तर शंकरपाळी हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता, चौकोनी किंवा मग कापण्यांच्या आकारात, डायमंड शेपमध्ये तुम्हाला जशा आवडतील तशा शंकरपाळी कट करून घ्यायच्या। इथे मी चौकोनी आकारात शंकरपाळी कट करून घेते। इतक्या शंकरपाळी कट करून मी ताटात काढून घेईल आणि उरलेल्या पिठाच्या अशाच पोळ्या लाटून शंकरपाळी तयार करून घेईल आणि सर्व शंकरपाळी मग आपण एकत्रच तळून घेऊया। तर तुम्ही मी दाखवलेल्या प्रमाणातच करत असाल तर सगळी शंकरपाळी एका वेळी लाटून घ्या आणि तळू शकतात, किंवा मग तुम्ही जास्त करणार असाल, याच्या डबल प्रमाण घेणार असाल तर 2 बॅचेसमध्ये लाटा। 2-3 पोळ्यांची लाटायची, तळायची आणि मग उरलेली परत लाटून तळायची। इतक्या जाडीची साधारण मी शंकरपाळी लाटलेली आहे, इतकी जाड ठेवलेली आहे। आता आपण तळून घेऊया।
सगळी शंकरपाळी लाटून झाली आहे। तेल गरम केलं आणि एखादा तुकडा टाकून बघायचा। छान भरभर बबल्स येतात पण करपत नाहीये, म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे। थोडी थोडी शंकरपाळी आता आपल्याला चांगल्या गरम तेलात मंद आचेवरती तळून घ्यायची आहे। शंकरपाळी घातल्यानंतर लगेच हात घालायचा नाही, एक अर्धा मिनिटांना तळू द्यायची। त्यानंतर चमच्याने छान अशी हलवत आपल्याला एकसारखी तळून घ्यायची आहे। शंकरपाळी तळताना अशीच सोडून द्यायची नाही, नाहीतर मग ती एका बाजूने तळली जातील आणि दुसऱ्या बाजूने व्यवस्थित तळली जाणार नाही। घातल्यानंतर अर्धा मिनिटाने मध्ये मध्ये चमच्याने छान हलवत मस्त अशी सोनेरी रंगावर शंकरपाळी तळून घ्यायची। छान पदर सुटतात, मस्त खुसखुशीत शंकरपाळी होतात। तेल चांगलं गरम असावं, गॅस मंद ते मध्यम ठेवायचा। एका वेळेला खूप जास्त शंकरपाळी घालायची नाही, एका वेळेला खूप जास्त शंकरपाळी घातली की तेलाचं तापमान कमी होतं आणि शंकरपाळी विरघळू शकतात। तर बघू शकतात थोड्या वेळातच शंकरपाळींना मस्त असे पदर सुटायला लागलेली आहे आणि खमंग होते आणि मस्त टम्म फुगते। असा मस्त बदामी सोनेरी रंग येईपर्यंत तळायची, खूप जास्त लाल करायची नाही। इथे शंकरपाळी छान तळून झालेली आहे। यापेक्षा जास्त डार्क रंग करायचा नाही, कारण ही जोपर्यंत गरम आहे हिची कुकिंग प्रोसेस सुरू राहते आणि रंग बदलू शकतो। तळल्यानंतर एखाद्या चाळणीवर काढून हे एखाद्या भांड्यावर ठेवायचं, म्हणजे एक्सेस ऑइल देखील निघून जातं आणि शंकरपाळी वाफसुद्धा धरत नाही। उरलेली शंकरपाळी याच पद्धतीने मस्त अशी सोनेरी रंगावरती तळून घेऊया। इथे मी सगळी शंकरपाळी छान तळून घेतली, छान असे पदर सुटलेले आहे, खुसखुशीत आणि खमंग झालेली आहे। एकदा बनवली की 1-1.5 महिने छान टिकतात। पदर मस्त सुटले, तुम्ही बघू शकतात। एकदा तुम्ही या दिवाळीत या पद्धतीने शंकरपाळी नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या शहरातनं रेसिपी बघताय ते सुद्धा मला कळवा।